तो दिस इज़ माई फर्स्ट डे ऑफ व्लॉगिंग. पता नहीं कैसे जाएगा, बट ये मेरा थोबड़ा जो दिख रहा है आपको, सूजेला, इट्स बिकॉज ऑफ आई जस्ट नाउ आई जस्ट गॉट अप. बेसिकली आई एम वर्किंग इन अ नाइट शिफ्ट एंड आई यूजली स्लीप. मैं पूरा दिन सो लेता हूँ एंड देन शाम को उठता हूँ. तो हाँ, अभी मैं उठा हूँ और इट्स कितना बजा है, 3:45 समथिंग. कुछ खाना खा लेते हैं, आई मीन प्री मील कुछ खा लेते हैं एंड जिम को जाते हैं. ओके, तो ये मेरा फर्स्ट मील है. आई एम गोना मेकिंग एन ऑमलेट. ये मैं कब सीखूंगा पता नाही. हमेशा जेवल्यानंतर रीलमध्ये बिझी असतो मी हमेशा. आता माझा फर्स्ट मील ऑलरेडी झाला आहे 15-20 मिनटामध्ये आणि मी अजूनही टाईमपास करतो आहे. ओके गाईज, रेडी झालो आहे. आता जिमला जाऊया. एक सांगायचं होतं तुम्हाला की तुम्हाला कधी असं होतं की जेव्हा तुम्ही स्पेसिफिकली जेव्हा तुम्ही जिमला निघताय तेव्हा तुम्हाला सारखं सुचवलं होतं, सारखं मला होतं आणि त्या कारणामुळे खूप टाईम वेस्ट होतो. तर आता टाईम वेस्ट नको करूया, एकदम नॉर्मल फिट घालून आपण जिमला जाऊया. तुम्हाला एक गोष्ट सांगू, एकटं राहायचे किती फायदे आणि किती नुकसान असतात बघा. हे मी आत्ता सगळं साफ केलं आहे, भांडी घासलेली आहेत, धुतली आहेत आणि मी अजून रेडी पण नाही झालो आहे, असाच हाफ नेकेड आहे. तर हा पुढे मी सांगतच जाईन तुम्हाला की किती नुकसान असतात, किती फायदे असतात एकटं राहायचे, फॅमिलीमध्ये राहायचे. ओके गाईज, आता रेडी झालो आहे मी. आता जाऊया ऑफिसला. तुम्हाला दाखवेन ऑफिस कसं आहे, कसं जातो आणि पुढची प्रोसेस. ॲज मी तुम्हाला सांगितलेलं की मी नाईट शिफ्टमध्ये काम करतो, तर माझी शिफ्ट बेसिकली स्टार्ट होते 10 वाजता, 10-11ला आणि त्याप्रमाणे मग लॉग ऑफ एन ऑल. बट येस, नाव आय गॉट रेडी. थोडं लवकर जायचं आहे, बघूया. कामं पण आहेत पेंडिंग, तर चालू करूया, भेटूया मग. आय एम हिअर टू इट. ओके गाईज, मी आता ब्रेकला आलो आहे. इट्स ऑलमोस्ट 4 o'clock नाव. 4 वाजता ब्रेकला येऊन काय खाऊ तर नाही शकत, टाईमपासच करतो आहे. अजून आहे 3-4 तास, बघूया आता पुढे काय होतं आहे आणि मग घरी भेटतो किंवा निघाल्यावर भेटूया मग. पण नाईट शिफ्ट इज वर्स्ट, हे तर मी सांगून म्हणजे सगळ्यांनाच माहिती असेल, पण आता काय करणार ना, पोटा पाण्यासाठी करावं लागतं म्हणून करतो आहे. ओके, तर काय आता उठलो आहे, 3:30 वाजलेले आहेत आणि काल रेकॉर्ड नाही करू शकलो जेव्हा घरी पोचलो तेव्हा. आता ब्रशचा प्लॅन आहे आणि तयार होऊन आपण मग जिमलाही जाऊया. बघूया आजचा दिवस आपल्याला काय घेऊन येतो आहे अँड बघूया आपण कंटिन्यू राहतोय की नाही या व्लॉगिंगच्या नवीन आय वुड से पॅटर्नमध्ये और स्केड्यूलमध्ये. थोडा डाऊन वाटत असेल मी तुम्हाला, तर आय एम सॉरी फॉर दॅट. बट येस, बघूया पुढे काय आहे, जिम कशी जाणार आणि पाऊस काय घेऊन येतो आहे. ओके गाईज, जिम झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. घामाने हालत खराब झाली आहे. AC मध्ये ही जिम करून जर तुम्हाला घाम येत असेल तर तुम्ही किती मेहनत करता ह्याच्यावरती तुम्हाला विचार केला पाहिजे. आणि आपण सगळेच मेहनत करतो, इट जस्ट की कोणाकोणाला दिसते, कोणाला नाही दिसत. ड्रामॅटिक बनणं सोडतो, आता आलेलो आहे, पटकन चेंज करूया, प्रोटीन शेक पिऊया आणि काहीतरी पोस्ट वर्कआउट बनवूया, मील बनवूया.
ओके, इट्स अ प्रोटीन टाईम. ओके, तर गाईज आता पोस्ट वर्कआउट मील तयार करतो आहे मी. 6 अंड्यांचा ऑमलेट असेल आणि ब्रेड असेल असं मी युजली खातो आहे. हां, आता खूप टाईम झाला ॲक्च्युली पोस्ट मील करायला, बिकॉज वायफायचा इश्यू झालेला आणि वायफायवाला आलेला आणि तो सगळं काम करत होता. तर अनफॉर्च्युनेटली रेकॉर्ड नाही करू शकलो, बट फायनली आय एम बॅक ऑन द इंटरनेट. तुम्हाला कधी असं वाटतं की इंटरनेट गेलं आहे आणि तुमचा मोबाईल डेटा पण संपला आहे आणि काय करणार, आता काय होणार, असं एन्झायटी कधी झाली आहे? मला नाही झाली. पण हां, जस्ट विचारतो आहे, कॉमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला असं कधी वाटलं असेल तर. तर हां, आता पोस्ट मील करूया. बघा, इथे तयारी चालू केलेली आहे मी. हे ऑमलेट आहे आणि आता मी हे तयार करणार आहे. तर भेटूया नंतर. ओके गाईस, तर आता मस्तपैकी शावर घेऊन काइंड ऑफ रेडी झालो आहे आणि आता छानपैकी जेवण करायचं आहे. मी युजली ह्याला बोलतो लंच, बिकॉज माझा फर्स्ट मील असतो पोस्ट मील आणि सेकंड मील असतो माझा ह्या टायमाचा. तर मी युजली लंच बोलतो आणि डिनर मी नाईट शिफ्टमध्ये असल्यामुळे खूप लेट करतो. तर आता मस्तपैकी छान असा लंच करूया आणि काय तयार होऊन जाऊया ऑफिसला. तर बघूया पुढे काय काय मला जसं रेकॉर्ड करायला मिळतं मी तसं रेकॉर्ड करतो आहे गाईस. ओके, तर थोडासा बोरिंगही वाटत असेल, बट इट्स माय जर्नी राईट. मला सुरू पण नाही, स्टार्टिंगला थोडंसं बोरिंग वाटत असेल, बट त्या प्रकारेच मी शिकणार आहे. तर येस, आल कंटिन्यू. चला मग पुढे जाऊया, बघूया जेवणामध्ये काय मी तुम्हाला दाखवेनच. त्याच्या आधी आपण बत्ती करून घेऊया. ओके, देवबाप्पाला नमस्कार झालेला आहे. जेवणामध्ये आपल्याला भेंडीची मस्तपैकी भाजी आहे, डाळ भात, हे घावणे आणि चपाती आणि कोथिंबीर वडी. ओके, आय डोंट नो, मी नॉर्मली प्रोटीन रिच असं काय मी जास्त पाहत नाही. ओके, नॉर्मली बघतो, बट वेन इट कम्स टू आपला पूर्ण आहार, पौष्टिक आहार, त्यामध्ये हे सगळं असं प्रॉपरली असतं. तर आता हे खाऊया आणि तयारी करूया. सो गाईज, मी आता इथे आलो आहे. पाऊस खूप छान पडतो आहे, बट जसा पाऊस मेहरबान आहे तसा माझं ऑफिस मेहरबान नाही आहे. खूप काम आहे आणि खूप हालत खराब झालेली आहे. तर थोड्या टायमासाठी आलो आहे फक्त टाईमपास करायला खाली आणि रेकॉर्ड करतो आहे. छान मस्तपैकी पाऊस येतो आहे इथे. जाऊसं वाटत नाही, पण आता काय पोट्या पाण्यासाठी करावं लागणार ना, तर म्हणून चाललो आहे. भेटूया मग. मला माहिती आहे मी विसरलो आहे तुम्हाला सांगायला की मी तयार झालो आणि कधी निघालो. ॲक्च्युली अगेन आता नवीन सुरू केलं तर मे बी थोडं कंटिन्युटीमध्ये प्रॉब्लेम येईल. पण ये जसं काय मिळतं, जसं टाईम मिळतं मी दाखवतो आहे. आणि खूप छान वाटते. आता वातावरण एवढं मस्त झालं आहे तर डेफिनेटली खूप छानच वाटणार. हॅलो मित्रांनो, उठलो आहे मी आत्ताच. माझ्या थोबड्यावरून दिसत असेल. थोडीशी झोप अजूनही आहे, पण आता परत उठून आपला स्ट्रगल चालू करायचा आहे. ओके, तर मी आता निघतो आहे जिमसाठी. फ्रेशनअप चालू आहे, प्री मील घेतलेला आहे. आता जिममध्ये जाऊया आणि बघूया. आपला डेली रुटीन सगळा सेमच असतो, बट ठीक आहे, कसं जातो बघूया. गाईस, हालत बघा एकदम खराब झाली आहे जिम करून. आता बघूया घरी जाऊन प्री प्यायला पोस्ट वर्कआउट, बघूया कसं होतं आहे. तो गाईज, आता घरी आलो आहे. आजचा दिवस खूप एक्झॉस्टिंग होता. आज जिमचा दिवस बोलतो मी. आज बॅक आणि बायसेप घेतले. खूप टायरिंग होता. आय गेस मी 3 किंवा 4 व्हेरिएशन मारले बॅकचे आणि फुल्ली ट्रेन झालेलो आणि 2 व्हेरिएशन मग बायसेपचे मारले.
तर आता घरी पोचलो आहे. आता जाऊया आपला पोस्ट वर्कआउट प्रोटीन पिऊया आणि नंतर पोस्ट वर्कआउट बनवायला घेऊया. खूप टायरिंग वाटते. तुम्हाला असं कधी वाटलं तुम्ही एकदम हॅवी मारलं आहे आणि मिडल ऑफ द सेट ओनली तुम्ही टायर्ड झालात? ओके, का होत असेल त्याचे कोणाला कारण माहिती असेल तर कॉमेंट करा नक्कीच. सो आय एम हॅविंग राईस, दाल, अगेन कोथिंबीर वडी और क्या बोलते इसको, बटाटा, उसकी भाजी. तर आता काय झालं, मी पूर्ण रेकॉर्ड करायसाठी आता मी बॅक कॅमेराने रेकॉर्ड करतो. रेकॉर्ड करायला ठेवलं आणि मला कळलंच नाही की मी बटन क्लिक केलं नाही आहे, तर काहीच रेकॉर्ड झालं नाही. तर मी बोलत होतो की आज मी लवकर जाणार आहे ऑफिसला गदा मजुरी करायला, जशी आपण सगळेच करतो, पण मी नाईटमध्ये करतो. तर आज इम्पॉर्टंट मीटिंग आहे. बघूया ती मीटिंग कशी जाते. मी सांगणेच तुम्हाला काय होईल काय नाही, आणि लेट सी. मग जर चांगली गेली तर नक्कीच तुम्हाला कळवेन, खराब झाली आय डोंट नो. तर येस, आता जेवण मस्त तयार होऊन निघूया. ओके गाईज, आता आलो आहे मी आपली गाडी घेऊन जायला. त्या गाडीने जाऊया. पाऊस तर नाही आहे, तर बघूया आता कसं ट्रॅव्हल होतो आहे. ॲक्च्युली पावसामध्ये मला थोडंसं ना भीती वाटते कधी कधी ड्राईव्ह करायला किंवा राईड करायला. तर बघूया आता, जोपर्यंत पाऊस नाही पटापट पोचूया ऑफिसला. ओके गाईज, आता ब्रेकला आलो आहे. मीटिंग होती, एकदम ठीकठाक गेली, काय बोलू नाही शकत आता. ठीक आहे, इट्स पार्ट ऑफ माय जॉब. तर हां, थोडा इश्यू चालू आहे त्यार. तर हाच टाईम थोडा मिळतो स्वतःसाठी, तर खाली आलो आहे, मस्त राऊंड मारतो आहे आता मी. पाऊस नाही आहे आज, तर ही खूप चांगली गोष्ट आहे, आणि म्हणून राऊंड मारायला टाईम मिळाला आहे. तर बघूया आता पुढे. ओके गाईज, आज खूपच लेट झाला आहे. मी जस्ट आता 1 तास अगोदर उठलो असेल, अँड देन आय गॉट रेडी. तर हां, जास्त वेळ नाही मिळणार आहे आज जिम करायला, आणि तर ठीक आहे, बघूया. जेवढा टाईम मिळतो तेवढा टाईममध्ये मजा करूया. ओके, जिममध्ये जातो आहे तर मजा करायला जातो आहे, वर्कआउट करायला जातो आहे, त्याच्यावरती लक्ष देऊया. ओके, तर आता मी निघेल. प्री तर खाल्लेला आहे, ॲज इन प्री वर्कआउट मील. त्याच्यामध्ये आपण ओट्स खाल्लेत. हा माझा रेग्युलर मील असतो एव्हरी टाईम. जेव्हा मी प्री वर्कआउट मील कन्सिडर करतो तर ते ओट्स असतात. ओट्स विथ प्रोटीन पावडर, विथ नट्स अँड एव्हरीथिंग. अँड ठीक आहे, बघूया. आज शोल्डर्स आहेत विथ बायसेप. लेट्स सी कसं जातं. तो जिम के लिए तयार हो गए है गाइस. अभी तयार झालो आहे. आता छानपैकी मस्तपैकी जाऊया, जिम करूया प्रॉपर. ओके ओके गाइस, आता जिम झाली आहे, एकदम एक्झॉस्टेड आहे. बघूया आता घरी जाऊया, प्रोटीन शेक पिऊया, पुढच्या कामाला लागूया.